तर मित्रांनो, चालू आहे आपला धंदा. मी आता दुकान उघडली, तर आता थोडा टाइम आहे, तर मी नाही का तुमच्याशी एक माझा विषय शेअर करतो. विषय म्हणजे आहे दोन कस्टमरचा, एक चांगला कस्टमर आणि एक वाईट कस्टमर. म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन आपला बिझनेस चालू केला ना, तर जास्तीत जास्त वेळ मी एकटा बसून राहायचो. आणि कोणते कोणते कस्टमर तर असे आले की म्हणजे ते स्वतःच म्हणत होते की तू एकटा बसून दिसला मला, तू नवीन नवीन चालू केलं, तर म्हणून मी तुझ्याकडे आज खाण्यासाठी आलो. आणि त्यांचं खाऊन झालं की त्यांनी का मला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या की म्हणजे माझा पण धंदा होता, मी एवढा टाईम दिला, 6 महिने 1 वर्ष मी पण असा एकटा बसून होतो. तर तू म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे ते मला हिंमत देत होते आणि सांगायचे की तू हार नको मानू, कंटिन्यू चालू ठेव. असे पण काही चांगले चांगले माझ्याकडे कस्टमर यायचे आणि आणखी पण येतात म्हणा तसे काही कस्टमर. आणि हां, याच्याच सोबत नाही का वाईट कस्टमर पण यायचे. ते मला म्हणायचे यार मी तुला 8 दिवसापासून बघत आहो म्हणते की तू मला कधी पण एक तर उभा दिसतं नाही तर बसून दिसतं, म्हणजे कस्टमर तुझ्याकडे तुझा धंदा वगैरे चालते की नाही म्हणते. तर मला नाही का डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहे ते. आणि मला म्हणत आहे की तुला पुरवडते का बा, आणि तू इथं दिवस बसून राहता समजा एवढा वेळ, तुझा धंदा वगैरे होती की नाही, तुला पुरते का इथं बसून राहायसाठी असं, किंवा तू दुसरा धंदा बघ किंवा असं काही. तर असं ते निगेटिव्ह नाही का बोलत जाय माझ्या धंद्याबद्दल, माझ्याबद्दल. म्हणजे माझी हिंमत खचायचा कोशिश करत आहे. आणि नाही का आत्ता माझ्या लक्षात आलं आणि मला समजत आहे की तो व्यक्ती माझ्याकडे का यायचा. तो माहिती आहे का बरं यायचा, असं मला वाटते की जे आपल्या आजूबाजूला धंद्यावाले असतात ना, ज्याच्यासोबत कॉम्पिटिशनला उतरलो, त्यानेच पाठवलेला तो व्यक्ती असतो की जा त्याला निगेटिव्ह कर आणि त्याचा म्हणजे तो गेला पाहिजे इथून, म्हणजे त्याच्या धंद्यावर काही असर नाही पडला पाहिजे. तर तो पाठवलेला तो व्यक्ती, असं माझ्या आता लक्षात येत आहे. बघा, अशा प्रकारचे 2 कस्टमर असतात, जे चांगले पण असतात आणि खराब पण असतात. तर आपण त्यांना तशा ते चांगले जे कस्टमर आहे ना, त्यांना कस्टमर न म्हणता चांगले व्यक्ती म्हणून ते आपल्याला हिंमत देतात. म्हणून नाही का समजा आपल्याला कोणाला 2 शब्दाची हिंमत देणं नसेल होत, तर त्याची हिंमत नाही का खचवायची पण आपण कोशिश नाही केली पाहिजे. आणि हां, समजा तुम्हाला तसं कोणी निगेटिव्ह करणार आलं तर त्याला जास्त काही बोलायचं नाही, हो म्हणायचं, हसायचं आणि तो चालला जाणार. आपण ठामपणे उभं राहायचं.